शुक्रवारी सकाळी कोक्राझार येथे लष्कराच्या वेशात आलेल्या 5 ते 6 दहशतवाद्यांनी बाजारातील नागरिकांना लक्ष्य करत अंधाधुंद गोळीबार केला। या हल्ल्याचे वृत्त मिळताच सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेत 15 नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे। महाडच्या सावित्री नदीमध्ये सलग 3ऱ्या दिवशीही शोधकार्य सुरू आहे। पावसामुळे शोधकार्यात अडथळा येत असला तरी सावित्री नदीत वाहून गेलेल्या तवेरा कारचे काही अवशेष हाती लागले आहेत। तब्बल 63 तासांच्या शोध मोहिमेनंतर कारचे अवशेष सापडले आहेत। घटनास्थळापासून 2.5 किलोमीटर अंतरावर कारचे अवशेष आढळून आले। कारचे अवशेष येथे सापडल्याने या दुर्घटनेत बुडालेली बस आणि इतर वाहनं देखील याच ठिकाणी सापडण्याचा अंदाज आहे। म्हणून तवेरा ज्या भागात आढळली त्या पात्राजवळ शोध मोहीम अधिक वेगानं सुरू केली आहे। आतापर्यंत 22 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत। भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू नये यासाठी कराची शहरात 700हून अधिक कुत्र्यांना विष देऊन ठार मारण्यात आलं आहे। गेल्या काही दिवसात भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढल्याने अधिकाऱ्यांनी नियंत्रण आणण्याच्या हेतूने या कुत्र्यांना ठार करण्याचा निर्णय घेतला होता। मांसाहारातून विष देऊन या कुत्र्यांना ठार करण्यात आलं आहे। शहरांमध्ये अनेक ठिकाणी कुत्र्यांचे मृतदेह रस्त्यावर पडले असून महापालिकेचे अधिकारी त्यांची विल्हेवाट लावण्याचं काम करत आहेत। लोकांच्या आणि पेट्रोल पंप चालकांच्या नाराजीनंतर सरकारने आपला नो हेल्मेट नो पेट्रोल हा निर्णय मागे घेतला आहे। परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या संदर्भात विधानसभेत माहिती दिली। निर्णय मागे घेण्यात आला असला तरी ज्यांनी हेल्मेट घातले नाही अशा गाड्यांचे नंबर पेट्रोल पंप चालकांनी RTO अधिकाऱ्यांना कळवायचे आहेत। त्या माहितीच्या आधारे परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात येईल असंही दिवाकर रावतेंनी सांगितलं आहे। मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून जोरदार हजेरी लावलेल्या पावसानं आत्ताशी कुठे उसंत घेतली आहे। पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे। परिस्थिती आता नियंत्रणात असून बेस्ट बस सुरळीत धावत आहे। मध्य रेल्वेची लोकल सेवा काही काळ बंद होती, मात्र वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितलं आहे। पहाटेपासून पडणाऱ्या मुसळधार पावसानं सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांची चांगलीच त्रेधा उडाली होती। ठिकठिकाणी पाणी साचल्यानं रेल्वे सेवा कोलमडली होती। मुंबईत सकाळी 8 वाजल्यापासून दुपारपर्यंत तब्बल 62.82 मिलीमीटर पाऊस झाला आहे।